उल्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं। मेट्रो कार्य के कारण चौड़ा रास्ता छोटा हो गया है, जिस कारण कल्याणशील रोड पर रोजाना यातायात की भीड़ ने वाहन चालकों की कमर तोड़ दी है। सुबह शीलफाटा रोड पर वाहनों की भारी कतारें लग गई। वाहन चालकों के अलावा अब छात्र भी यातायात से प्रभावित हो रहे हैं। डोंबिवली के विद्या निकेतन स्कूल ने कल्याणशील रोड पर यातायात के कारण दोपहर के छात्रों के लिए छुट्टी की घोषणा की है। इस मामले में अब प्रशासन क्या कदम उठाता है यह देखना होगा, क्योंकि यह यातायात समस्या अब गंभीर हो गई है। नाही, ट्रॅफिक जाम होणारच आहे तिथे। म्हणजे ज्या प्रकारे मेट्रोचं काम चालू आहे, ज्या बेशिस्तपणे जो काम चालू आहे, त्याच्यात मी मागच्याच आठवड्यात तिथे पाणी केले आणि मी बोललो पण होतो की ज्या प्रकारे काम चालू आहे ते 100% ते वाहतूक कोंडी होणार आहे। इथनं अवजड वाहने अजूनही बंद केलेली नाही आहेत। बॅरिकेड्स जे लावलेले आहेत त्याच्या नंतर जी रस्ता सुटायला पाहिजे, तिसरी लेन अजून यांची साफ बनवून पण झाली नाही आहे। काही शेतकऱ्यांना मोबदला दिला नाही आहे जागेचा, त्यामुळे तो काम रखडलेलं आहे। म्हणजे हा जो रस्ता जो आहे तो MMRDAचा मेट्रो MMRDAची, परंतु यांचं कुठलंच नियोजन तिथे दिसत नाही आहे। म्हणजे तुम्ही बघाल की या स्ट्रीट लाईटचे पोल लावले, मध्ये रस्ता केला, डिवायडर केला 2 महिन्यापूर्वी आणि आता तो काढून टाकला। म्हणजे आज जनतेच्या पैशाचा विपर्यास आणि नासाडी चालू आहे। त्यामुळे मी त्याच्यावर त्या दिवशी बोललो। आता मी 4 दिवसापूर्वी तिथले खासदार श्रीकांत शिंदे यांना फोन केला होता की यासाठी आपल्याला एक बैठक घ्यावीच लागेल। काही पर्यायी रस्ते काढल्याशिवाय इथे काम चालू करू नये। मीन टाईम जो मधला काम आहे तो चालू करूया। तर त्यांनी उद्या तशी मीटिंग ठेवलेली आहे। आज सकाळी मला फोन आलेला, ही ट्रॅफिकची जशी मला काही मेसेजेस आले त्यानंही गेले, परंतु या ट्रॅफिकमुळे डोंबिवलीतील एक नामांकित शाळा बंद करायला लागते किंवा पोरांना सुट्टी द्यायला लागते। ही लोकप्रतिनिधी म्हणून खरं तर आमच्यासाठी लज्जास्पद गोष्ट आहे। या गोष्टी अशा भविष्यात घडू नये यासाठी उद्याची ती मीटिंग ठेवलेली आणि याच्यावर काहीतरी मार्ग काढू। जी 10:30ला शाळा सुरू होते त्या बसेस 10:20 पर्यंत येतात, त्या 11:30 पर्यंत बसेस आल्या। त्यामुळे म्हटले ह्या बसेस ह्याच्यापुढे जाऊन दुपारच्या मुलांना कधी आणणार, म्हणून आम्ही ते दुपारचं सेशन रद्द केलं। आणि काय त्याचं डोंबिवली ट्रॅफिक जाम हा रेग्युलर आहेच, पण मेट्रोच्या कामामुळे कल्याणशील रोड जो आहे ह्याच्यामुळे अनेक स्कूल बसेसवर परिणाम होतोय। कारण बऱ्याच शाळांचे विद्यार्थी डोंबिवली कल्याण इकडून येत असतात आणि बहुतेकांना मेट्रोच्या कामामुळे रस्ता अगोदरच लहान आहे, त्यात आणखीनही लहान केलेला आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे मध्ये बॅरिकेड टाकून ठेवलेले आहेत, त्यामुळे सिंगल लेन सगळे चालू असते आणि ह्या सगळ्याचा परिणाम ट्रॅफिक जाममध्ये आणखीन वाढ झालेली आहे। ब्यूरो रिपोर्ट, कल्याण उल्लास विकास। उल्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं।